127 वर्षांनंतर होणार गोदरेजच्या साम्राज्याची वाटणी। देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या साम्राज्याची आता वाटणी होणार आहे। गोदरेज समूहाशी 2 भागात वाटणी करण्याचा करार या कुटुंबाने केलेला आहे। या करारानुसार आदी गोदरेज त्यांचे बंधू नादिर गोदरेज समूहातील लिस्टेड कंपन्यांचे मालक असतील। जमशेद आणि स्मिता या चुलत बहिणींना अनलिस्टेड कंपन्या आणि भूखंडाचा ताबा मिळणार आहे। गोदरेज समूहाने शनिवारी संध्याकाळी उशिरा शेअर बाजारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिली। या करारामध्ये रॉयल्टी ब्रँडचा वापर आणि लँड बँकांच्या विकासासाठी संबंधित मुद्द्यांकडेही गोदरेज समूहाने लक्ष वेधलं आहे। 127 जुन्या गोदरेज समूहाचा व्यवसाय साबणांपासून ते घरगुती उपकरणांची निर्मिती तसंच रिअल इस्टेटपर्यंत पसरला आहे। परस्पर आदर, सदिच्छा, मैत्री आणि सलोखा राखण्यासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या आशा आकांक्षा आणि विविध रणनीतींनी पूर्ण करण्यासाठी कुटुंबामध्ये एका फॅमिली सेटलमेंट ॲग्रीमेंटवर एकमत झालं। बघूया यामध्ये कोणाला काय मिळणार। गोदरेज समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार हा समूह गोदरेज कुटुंबातील 2 शाखांमध्ये विभाजित करण्यात आला आहे। एका बाजूला आदी गोदरेज, त्यांचे बंधू नादिर आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज व कृष्णा हे आहेत। या करारानुसार आदी गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीचे हक्क मिळाले। जमशेद आणि स्मिता गोदरेज यांना मुंबईत अनलिस्टेड कंपन्या, गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या तसंच मुंबईतील प्राईम प्रॉपर्टीसह मोठा भूखंड मिळणार आहे। विभाजनानंतर आता गोदरेज कंपन्यांमधील शेअर्सची पुनर्रचना होऊ शकते। दोन्ही गट गोदरेज ब्रँडचा वापर करत राहतील आणि आपला वारसा वाढवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असं गोदरेज कुटुंबांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।